नागपूर जिल्ह्यातील चोरबाहुली चोरखुमारी बायपास रोडवर भीषण अपघात घडला। भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात मोठी आई पुतण्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मृतकांची ओळख कलाबाई लांजेवार वय 40 वर्षे आणि आदित्य वासनिक वय 21 वर्षे, दोघेही अंबाझरी पथरई येथील रहिवासी अशी करण्यात आली आहे। गुरुवार दुपारी दुचाकीवरून रामटेकच्या खासगी रुग्णालयात जात होते, मात्र अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडवले। धडक एवढी भीषण होती की दुचाकी चक्काचूर झाली आणि दोघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच चिरडले गेले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला। अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळी थांबण्याऐवजी ट्रकसह पसार झाला। नागरिकांनी तातडीने देवलापार पोलिसांना आणि ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी टीमला याची माहिती दिली। काही वेळातच टोल प्लाझा टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। हा अपघात केवळ दुर्दैवी नाही तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचे ठळक उदाहरण आहे। आता प्रश्न हा आहे की ट्रक चालकाला अटक होणार का? मृत्यूला जबाबदार असलेल्या या वाहतूक व्यवस्थेवर कारवाई होणार का?